हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत देव दिवाळी स्पेशल थाळी. इथं मी बासुंदी बनवण्यासाठी प्रथम गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवत आहे. कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये आपण दूध ओतणार आहोत. इथं मी साधारण 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि ही मंद आचेवर दूध आपण छान उकळून घेणार आहोत. तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते. आपण बाकी बनवत असताना हे दूध मध्ये-मध्ये हलवून घेणार आहोत, ज्यामुळे ते दूध खाली लागणार नाही किंवा खाली चिकटणार नाही. त्यामुळे आपण हे मध्ये-मध्ये हलवून घ्यायचं. तोपर्यंत इथे मी भात पुलाव करणार आहे. अ, त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर आपण हा हा कुकरला 2 ते 3 शिट्टी करून घेणार आहोत. त्यामुळे आपला तांदूळ छान शिजेल. आपला याचा भात पण छान मोकळा होईल. आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि साधारण 1 चमचा तूप घातलेलं आहे. तोपर्यंत तुम्ही पाहू शकता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे. आपण भातासाठी 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आणि नंतरनं गॅस बंद करून घेणार आहोत, म्हणजे भात वाफेवर छान आतल्यात शिजेल. तोपर्यंत इथं मी भात थंड होईपर्यंत कुकरची हवा जाईपर्यंत आपण इथं भाजीची तयारी करून घेणार आहोत. इथे मी पनीर मसाला बनवणार आहे. इथे 2 मीडियम साईजचे कांदे, टोमॅटो, 10 ते 12 काजूचे तुकडे, 2 हिरवी मिरची, आलं असं घेतलेलं आहे. हे आपण एका कढईत छान परतून घेणार आहोत. इथं मी कांदा परतण्यासाठी टाकलेला आहे. कांदा थोडासा भाजला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेणार आहोत आणि टोमॅटो ही छान मऊ होईपर्यंत शिजवणार आहोत. त्याचबरोबर आपण याच्यातच घेतलेले काजूचे तुकडे किंवा हिरवी मिरची तेही छान परतून घेणार आहोत आणि हा मसाला एकत्र छान एकजीव करून भाजून घेणार आहोत. मसाला छान भाजतोय तोपर्यंत आपण इथे पनीरचे तुकडे करून घेणार आहोत. ते मी ट्रायंगल शेपमध्ये त्रिकोणी आकारात पनीरचे तुकडे कट करून घेत आहे. तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही कट करून घेऊ शकता. इथे राहिलेले सर्व पनीरचे तुकडे मी कट करून घेत आहे. आता तोपर्यंत आपला मसालाही छान भाजून झालेला आहे. आता त्याच कढईमध्ये पनीर बनवण्यासाठी मी तेल ओतलेलं आहे आणि नंतरनं या मसाल्याची छान बारीक प्युरी करून तळण्यासाठी तो कढईमध्ये टाकलेला आहे. इथं तुम्ही एकसारखे हलवून घ्यायचं, म्हणजे तो लागणार नाही. असा जर स्वयंपाक केला तर आपली जास्त भांडीही पडत नाहीत आणि कमी वेळात पटकन स्वयंपाक होतो. मसाला आपला छान भाजतोय तोपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता आपलं दूधही छान आटायला लागलेलं आहे. ते मध्ये-मध्ये बाकी करेपर्यंत मी मध्ये-मध्ये हलवून घेत आहे. तोपर्यंत आपला स्वयंपाक बनेपर्यंत बासुंदी ही खूप छान बनते. आता याच्यामध्ये मी सुहाना पनीर टिक्का मसाला घालणार आहे. तो मसाला दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स केल्यानंतर 1-2 मिनिट ठेवून तो लगेच आपण त्या भाजलेल्या मसाल्यामध्ये ओतणार आहोत आणि पुन्हा हा मसाला छान एकसारखा परतून घ्यायचा. याच्यामुळे ह्या मसाल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते. अगदी हॉटेलमध्ये जशी भाजी मिळते त्यापेक्षाही सुंदर लागतो. त्यामुळे हा मसाला तुम्ही नक्की वापरून बघू शकता आणि इन्स्टंट आहे. लगेच आपण जर गडबड असेल तर आपण लगेच हा तयार करून लगेच मिक्स करून वापरू शकतो. इथं मी आपलं घरचं काळं तिखट टाकलेलं आहे. थोडीशी लाल मिर्च पावडर आणि मीठ टाकून पुन्हा हा मसाला एकसारखा 5 ते 10 मिनिट परतून घेणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता मसालाही किती बारीक मस्त दिसत आहे. आता दूध आपलं छान आटून झालं की इथे मी त्यात 5 ते 10 केशरचे काड्या टाकणार आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स हलवून घ्यायचं. इथं मी ड्रायफ्रुट्स बारीक केलेले होते मिक्सरला तेही टाकलेले आहेत, म्हणजे आपल्या बासुंदीला छान कलर येईल. इथं मसाला आपला परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे पनीरचे तुकडे कट करून घेतले होते ते टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा छान मंद आचेवर परतून घेणार आहोत. परतताना अगदी हळूवार हाताने परतायचं, नाहीतर आपल्या पनीरचे लगेच तुकडे पडतात
आणि 2 ते 3 मिनटं छान परतून झालं की आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत. पाणी ओतताना पाणी थोडंसं गरम करून ओतायचं म्हणजे भाजीला चव छान लागते. तुम्हाला जसं भाजी हवी असेल तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता आणि इथे झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिट पनीर शिजवून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता छान उकळी आलेली आहे. चवीलाही हे पनीर खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता एकसारखं हलवून पुन्हा एक 5 ते 10 मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत. आता हे पनीर 5 ते 10 मिनिटानंतर छान शिजले आहे. यात आपण कसुरी मेथी बारीक चुरून टाकणार आहोत. इथं तोपर्यंत आपली बासुंदी तयार झालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. दुधाच्या 1/4 कप बासुंदी आपली राहिलेली आहे. आता यात साखर टाकून गॅस बंद करायचा. तोपर्यंत आपला भात आपण त्याला फोडणी देणार आहोत. इथे मी छोट्या कढईमध्ये फोडणीसाठी ठेवलेलं आहे. त्याच्यात आपण 1 ते 2 चमचे तूप टाकणार आहोत. तूप छान आपलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता तूप छान गरम झालेलं आहे. जिरं टाकल्यानंतर जिरं छान फुललं की आपण त्यात लगेचच फरसबी बारीक मधून कापून तिचे बारीक तुकडे करून 2 ते 3 टाकणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर, गाजर बारीक किसून घेतलेलं आहे आणि याबरोबरच मी इथे ओले वाटाणे घेतलेले आहेत. यात गाजर टाकायचं म्हणजे गाजर छान आपलं शिजतं लगेच. गाजर 1 ते 2 मिनटं छान परतलं की लगेच गॅस बंद करायचा आणि त्याच्यात आपले हिरवे ओले वाटाणे टाकायचे. वाटाणेही आपले लगेच फ्राय होतात आणि ते नंतरनं हे झालेलं मिक्स झालं मिश्रण की आपण ते नंतरनं पुन्हा भातामध्ये ओतणार आहोत आणि भात पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा. इथे अशा पद्धतीचा राईस जर तुम्ही पनीरच्या भाजीबरोबर बनवला तर खूप छान टेस्टी लागतो. आता हे टाकलेलं मिश्रण आपण एकसारखं हलवून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून पुन्हा एकदा एकसारखं हलवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथं तळण काढून घेऊया. व्हेज थाळी म्हटल्यावर तळण तर थोडं पाहिजेच, म्हणून इथं मी घरात जे होतं ते तळण काढून घेतलेलं आहे आणि याच आपण तेलामध्ये पुरी बनवून घेणार आहोत. इथं मी कणिक मळताना कणकीमध्ये आपण जसं नेहमी पुरीला बनवतो तसं कणकीमध्ये 3 ते 4 चमचे रवा टाकलेला आहे, मोहन टाकलेला आहे, थोडासा ओवा टाकलेला आहे आणि छान घट्ट कणिक मळून घेतलेली आहे. त्याच्या आपण छान पुऱ्या बनवून एकसारख्या तळून घेणार आहोत. रवा टाकल्यानंतरनं कणकीमध्ये मळताना पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि छान फुगतेही. त्यामुळे कणिक मळताना थोडासा रवा टाकायचा. त्यामुळे आपली पुरी अजिबात तेलकट होत नाही. इथं आपण मंद आचेवर छान पुऱ्या तळून घेणार आहोत. अगदी गॅस जास्त फास्ट करायचा नाही, नाहीतर पुरी आपली लगेच करपते व ती आतून पचत नाही, कच्ची राहते. त्यामुळे मीडियम आचेवर आपण इथं सर्व पुऱ्या करून घेणार आहोत. तुम्हाला माझी ही व्हेज थाळी कशी वाटली? देवदीपावलीसाठी ही थाळी नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.